दीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इंडो चायनीज रेसिपी, ती म्हणजेच फ्लॉवर मंचुरियन। श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला त्याच भाज्या खाऊन कंटाळा असेल ना, म्हणूनच मी तुमच्यासाठी खास इंडो चायनीज रेसिपी घेऊन आली आहे। नावावरूनच तुम्हाला वाटत असेल की खूप कठीण आहे रेसिपी, पण अतिशय साधी आणि सोपी आहे रेसिपी। कमी साहित्यामध्ये तयार होते आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे। या रेसिपीसाठी खूप काही साहित्य लागणार नाही आहे, कमी साहित्यामध्येच झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे आपल्याला फ्लॉवर कापून घ्यायचा आहे। फ्लॉवर आपल्याला मध्यम आकाराचा कापून घ्यायचा आहे। फ्लॉवर अशा प्रकारे कापल्यामुळे मंचुरियन छान आणि व्यवस्थित आकाराचे बनतात आणि फ्लॉवर कापताना तो चांगल्या प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचा आहे, कारण की बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये काय होतं, फ्लॉवरमध्ये अळई असते। मग आपल्याला कांदा सुद्धा चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचा आहे आणि शिमला मिरची सुद्धा चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायची आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशा प्रकारे शिमला मिरची आणि कांदा कापून घेतला आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। फोडणीसाठी आपण उभी कापलेली हिरवी मिरची, किसलेला अद्रक, बारीक कापलेला लसूण आणि बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे। चायनीज रेसिपी म्हणजे लसूण भरपूर वापरायचा आहे। लसूण भरपूर वापरल्यामुळे मंचुरियन खूप स्वादिष्ट आणि टेस्टी असे बनतात। हे साहित्य आपण फोडणीसाठी घेतलं आहे। आता आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे, 1 कप कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, थोडीशी आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मैदा आणि कॉर्नफ्लोअरमुळे मंचुरियन खूप क्रिस्पी असे होतात आणि मंचुरियन म्हटलं की थोडे क्रिस्पी छान लागतात। मस्त आपल्याला हे मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे आपण बॅटर बनवण्यासाठी करत आहोत। मस्त आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी टाकून छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकायचं आहे आणि मध्यम बॅटर बनवायचं आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट असं बनवायचं नाहीये। हे मंचुरियन तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता। खूप चटकदार आणि हटके अशी ही रेसिपी आहे। छान आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त आपलं बॅटर बनवून झालं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, मध्यम असं बनवलं आहे, खूप पातळ किंवा घट्ट बनवलं नाहीये। ही रेसिपी एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट अशी आहे। अशा प्रकारे बॅटर बनवलं म्हणजे मंचुरियन खूप क्रिस्पी होतात। आता तुम्हाला मंचुरियन खाण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही। घरच्या घरी तुम्ही स्वादिष्ट टेस्टी फ्लॉवर मंचुरियन बनवू शकता। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, एकही स्टेप मिस करू नका। मस्त आपलं बॅटर बनवून झालं आहे। तुमच्या तोंडाला चव नसेल तेव्हा सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही पार्टीसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा अगदी जेवणात सुद्धा सर्व करू शकता। आता आपल्याला जे आपण फ्लॉवर कापून घेतला होता तो टाकायचा आहे। तेल गरम करायचं आहे आणि मंचुरियन बनवताना तेल खूप उकळलेलं पाहिजे, खूप गरम झालेलं पाहिजे, तेव्हाच ते क्रिस्पी असे होतात।
तेल छान मस्त गरम झालेलं आहे. बॅटरमध्ये आपण फ्लॉवर टाकला आहे, पूर्ण डीप करून घेतला आहे आणि तो गरम तेलामध्ये सोडला आहे. फ्लेम हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवर हे मंचुरियन छान आपण तळून घेणार आहोत. आता तुम्हाला फ्लॉवर मंचुरियन खाण्यासाठी कोणत्याही स्टॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी हटके मंचुरियन बनवू शकता. घरच्या घरी रेस्टॉरंट स्वाद, चवीलाही तोंड सुटेल अशी ही भन्नाट रेसिपी मी घेऊन आली आहे. ही मंचुरियन डिश तुम्ही एकदा खाल्ली, एकदा केली की परत परत करावीशी वाटेल. ज्यांना फ्लॉवर आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे ही महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते. मी छोटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर प्लीज मला खूप खूप सपोर्ट करा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे विनामूल्य आहे. तर प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा. आणि तुम्ही लाईक केल्यामुळे मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे आणि मग मला उत्सुकता निर्माण होते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करत जा. छान आपल्याला एक बाजू शिजल्यानंतर पलटून घ्यायचे आहेत मंचुरियन आणि हाय फ्लेमवर मंचुरियन अलटी केल्यामुळे मस्त क्रिस्पी असे होतात. घरातलं जेवण पण रेस्टॉरंटसारखं असू शकतं हे आज दाखवणार आहे. स्वच्छता आणि रेसिपीची तयारी ही चवदार पदार्थाची गुरुकिल्ली आहे. मस्त आपले क्रिस्पी असे मंचुरियन दिसत आहेत आणि तुम्हाला रंगावरूनच समजत असेल किती भारी लागणार आहेत हे मंचुरियन. छान आपल्याला हाय फ्लेमवर अलटी करून घ्यायची आहे. साहित्य अगदी साधं पण चव एकदम खास. जे आपण बॅटर बनवलो ते बॅटर म्हणजेच मंचुरियनचा आत्मा आहे. छान हाय फ्लेमवर आपल्याला अलटी करून घ्यायची आहेत. तुम्ही कोणतीही चायनीज रेसिपी बनवत असाल तर ती हाय फ्लेमवर बनवत जा, म्हणजे त्याची टेस्ट अजून दुप्पट होते. मस्त हाय फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि खूप क्रिस्पी होण्यासाठी हे आपल्याला 5 मिनिट हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत. आणि हे मंचुरियन क्रिस्पी भारी लागतात. मध्यम सर बॅटर केलं की क्रिस्पीपणा अगदी परफेक्ट मिळतो. छान आपल्याला हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत. मंचुरियनचा सुगंध घरभर दरवळला आहे. चायनीजच्या गाडीवर ज्या प्रकारे सुगंध दरवळतो ना, तो सुगंध आपल्या घरात दरवळतो आहे. अशा प्रकारे आता मंचुरियन आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तेल छान निथळून घेणार आहोत आपण आणि मग मंचुरियन आपण काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे सर्व मंचुरियन आपण बनवून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकही स्टेप तुम्ही मिस करू नका. मी गणपती स्पेशल खूप छान भन्नाटाच्या रेसिपी घेऊन येणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा आणि एकही रेसिपी मिस करू नका. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे कमेंट्स करून नक्की कळवा. हे मंचुरियनचे तुकडे किती मस्त आणि कुरकुरीत झाले आहेत बघा. मंचुरियनचा सुगंध घरभर दरवळला आहे.
एकाच वेळेला आपल्याला खूप सारे मंचुरियन कढईत टाकायचे नाही, थोडे थोडे टाकून आपण तळून घेणार आहोत. एकदाच टाकले की सर्व मंचुरियन एकमेकांना चिटकतील आणि क्रिस्पी होणार नाहीत. मस्त झणझणीत आणि सुगंधी मंचुरियन. हाय फ्लेमवर आपल्याला छान अल्टीपल्टी करून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही हाय फ्लेमवर अल्टीपल्टी कराल तेवढेच तुमचे मंचुरियन खूप क्रिस्पी होतील. घरातलं जेवण सुद्धा रेस्टॉरंट सारखं असू शकतं हे मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे मंचुरियन लहान मुलांना तुम्ही बनवून द्या, त्यांना सुद्धा खूप आवडतील. पुन्हा अशाच प्रकारे सर्व मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. फ्लेम हाय ठेवायची आहेत. पुन्हा फ्लॉवर आपल्याला त्या बॅटरमध्ये टाकायचं आहे, छान घोळवून घ्यायचं आहे आणि मग कढईमध्ये टाकायचं आहे. मस्त कुरकुरीत असे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पाहता पाहता सगळी प्लेट रिकामी होईल अशी भन्नाट रेसिपी आहे. हे मंचुरियन तुम्ही रोटी नान सोबत सुद्धा खाऊ शकता. काय भारी दिसतायत ना, चव तर अजून भारी आहे. हे मंचुरियन तुम्ही मित्र मैत्रिणींना सर्व करा आणि वाहवा मिळवा. फुलकोबीचा असा झणझणीत अवतार कधी पाहिला होतात का? नाही ना, मग ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. मंचुरियन म्हणजे तुमचं आणि तुमच्या जेवणाचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन. चव अशी की हॉटेलच विसरून जाल. अशा भन्नाट आणि सोप्या रेसिपींसाठी लगेचच प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा. जे नवीन स्वयंपाक शिकत असतील ते सुद्धा अगदी झटपट स्वयंपाक बनवतील अशी मी रेसिपी दाखवते. आणि रेसिपी दाखवताना सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगत असते. छान आपल्याला हे मंचुरियन हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ते मंचुरियन. तुम्ही सर्वच प्रकारचे मंचुरियन खाल्ले असणार, पण हे फ्लॉवर मंचुरियन तुम्ही जरूर ट्राय करा. ज्यांना फ्लॉवर आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील अशी भन्नाट रेसिपी आहे. मस्त आपल्याला हाय फ्लेमवर मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे मंचुरियन आहेत. कमी साहित्यामध्ये एकदम हटके भन्नाट रेसिपी. काहीतरी झणझणीत आणि चटपटीत खायची इच्छा झाली आहे ना, तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. नॉनव्हेज खायचं विसरून जाल अशी भन्नाट रेसिपी आहे. मस्त क्रिस्पी असे मंचुरियन झाले आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही कोणतीही चायनीज रेसिपी बनवत असाल तेव्हा ती हाय फ्लेमवर आणि लसूणचा जास्त वापर, हे 2 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. हाय फ्लेमवर मंचुरियन तळल्यामुळे ते तेल शोषून घेत नाही. छान आपल्याला अल्टीपल्टी करून घ्यायचे आहेत मंचुरियन. सगळे तुकडे व्यवस्थित शिजले पाहिजेत, छान क्रिस्पी झाले पाहिजेत, म्हणून आपण हे अल्टीपल्टी करून घेणार आहोत. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. तुम्ही लाईक केल्यामुळे मला समजते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे. तुम्हाला गणपती स्पेशल काय बघायला आवडेल, कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट्स करून सांगत जा. छान आपण परतून घेणार आहोत, तळून घेणार आहोत मंचुरियन.
पावसाळ्यामध्ये गरमागरम मंचुरियन खाण्याची मजा काही औरच. मस्त पाऊस पडतो आहे आणि अशा वातावरणात तुम्ही असे गरमागरम मंचुरियन जरूर बनवा. पावसाची मजा आणखी दुप्पट होईल अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हे कमेंट्स करा. जबरदस्त झाले आहेत आपले मंचुरियन. तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी पण आला आहे मंचुरियनला. हाय फ्लेमवर 5 मिनिट आपल्याला छान हे मंचुरियन परतून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेम ठेवली म्हणजे मंचुरियन तेल शोषून घेत नाही. मंचुरियन क्रिस्पी खाण्यातच मजा आहे. चायनीज रेसिपी लहान मुलांना खूप आवडतात, तर तुम्ही घरीच असे मंचुरियन बनवून देत जा. असं घरगुती खाल्ल्यामुळे लहान मुलांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण अजिबात अजिनोमोटोचा वापर केला नाही आहे. खूप हेल्दी असे हे मंचुरियन आहेत. छान आता हे मंचुरियन आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मस्त मंचुरियनचा घरभर सुगंध दरवळला आहे. थोडा संयम ठेवा, तळताना एकाच वेळी सगळं टाकू नका. मस्त आपण हे मंचुरियन फ्राय करून घेणार आहोत. आता आपले मंचुरियन तळून झाले आहेत. तेल निथळून हे मंचुरियन आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मस्त सर्व प्रकारे आपण मंचुरियन बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाले आहेत मंचुरियन. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल खूप क्रिस्पी झाले आहेत, क्रंची झाले आहेत मंचुरियन. अशा प्रकारे आपण मंचुरियन तळून घेतले आहेत. आता हे साईडला ठेवायचे आहेत आपल्याला मंचुरियन. त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, शिमला मिरची टाकायची आहे, फ्लेम हाय ठेवणार आहोत आपण. आता आपण सर्व सॉस बनवून घेणार आहोत. जी ग्रेव्ही असते मंचुरियनला ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. हिरवी मिरची टाकायची आहे आणि किसलेला अद्रक टाकायचा आहे, लसूण टाकायचा आहे आणि हाय फ्लेमवर हे आपण परतून घेणार आहोत. छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर छान आपण परतून घेणार आहोत. लसूण आपण भरपूर वापरला आहे, कारण की आपली संपूर्ण मंचुरियनची टेस्ट आहे ती हाय फ्लेमवर आणि लसणावर अवलंबून आहे. छान आपण अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. कांदा आणि शिमला मिरची आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायची नाहीये, थोडी कच्चीच ठेवायची आहे, कारण ही इंडो चायनीज रेसिपी आहे. छान आपल्याला झणझणीत असं याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. मंचुरियनची रेसिपी म्हणजे थोडी झणझणीतपणा रेसिपीमध्ये हवाच. हाय फ्लेमवर आपण 3 ते 4 मिनिट कांदा आणि शिमला मिरची परतून घेणार आहोत. जबरदस्त सुगंध सुटला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा सॉसमध्ये सुद्धा मीठ असते, म्हणून मिठाचा वापर आपण थोडा कमीच करणार आहोत. मीठ आपण कमी प्रमाणात टाकणार आहोत, कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असते. आता आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचा आहे. चिली फ्लेक्समुळे स्वाद आणखी मंचुरियनचा दुप्पट होतो. आणि ऑरेगनो टाकायचा आहे. ऑरेगनोमुळे मंचुरियन खूप स्वादिष्ट असे होतात. मस्त हाय फ्लेमवर हे आपण परतून घेणार आहोत.
छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। छान आपण एकजीव करून घेतला आहे। आता आपल्याला सर्व सॉस टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये। सॉस थोडा झणझणीतच हवा, मगच खरी मजा येते। आता आपल्याला त्याच्यामध्ये डार्क सोया सॉस टाकायचा आहे, रेड चिली सॉस टाकायचा आहे आणि शेजवान चटणी टाकायची आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही सॉस ॲड करू शकता, पण मंचुरियन म्हटले की थोडे झणझणीतच भारी लागतात, म्हणून मी मस्त एकदम झणझणीत अशा सर्व सॉस टाकून घेतले आहेत। सॉसचा वापर भरपूर केला आहे, संपूर्ण चव ही सॉसवर अवलंबून आहे। फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजे सॉसमध्ये जो कच्चापणा असतो तो निघून जाण्यासाठी आपण छान हे सॉस एकजीव करून घेणार आहोत। जबरदस्त रंग आला आहे आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहेत फ्लॉवर मंचुरियन। 3 ते 4 मिनिट छान आपल्याला हे सॉस परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातला कच्चा वास निघून जाईल। तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे सॉसला, मस्त रंग सुद्धा आला आहे। चव अशी की हॉटेलच विसरून जाल। आता आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण मंचुरियन बनवले होते फ्लॉवरचे ते टाकायचे आहेत। सर्व मंचुरियन आपण टाकून घेणार आहोत आणि जोपर्यंत सॉसची कोटिंग मंचुरियनला येत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत फ्लॉवरला सॉस लागत नाही तोपर्यंत आपण ते अलटीपलटी करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। जबरदस्त असा सुवास घरभर दरवळला आहे। हे मंचुरियन तुम्ही इव्हनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा बनवू शकता किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकता किंवा रोजच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी बनवल्यावर मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी। फ्लेम हाय ठेवायची आहे। छान फ्लॉवरला सॉस लागला आहे, बघू शकता। तीन ते 4 मिनिट हाय फ्लेमवर हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। भन्नाट अशी मंचुरियन झाले आहेत, बघू शकता। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता। कोथिंबीर टाकल्यामुळे मंचुरियनचा स्वाद अधिकच दुप्पट होतो। गरमागरम फ्लॉवर मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत। हे फ्लॉवर मंचुरियन तुम्ही नान रोटी सोबत सुद्धा खाऊ शकतात, खूप भारी लागतात। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। लहान मुलं आवडीने खातील अशी ही भन्नाट रेसिपी आहे। गरमागरम फ्लॉवर मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी आणि सोप्या रेसिपी मी घेऊन येणार आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा आणि एकही रेसिपी मिस करू नका। भेटूया पुढच्या रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।